नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार पीवायक्यू मधला हा एक क्वेश्चन जो ग्रुप बी 2024 ला आलेला आहे. आता बघा इथं आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस म्हणून एक टॉपिक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एबीसी असे 3 प्रश्न दिले आणि त्यांनी सांगितलं की याच्यातून आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. तर त्यासाठी पहिले एरर ओळखा कोणकोणती आहे. एक तर एरर सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट वाली असतील किंवा कशावाली असतील, टेन्स वाली असेल किंवा प्रिपोजिशन वाली असेल किंवा डिटरमाइनर किंवा आर्टिकल वाली असेल. तर अशा एरर शोधताना आपल्याला शब्द आहे काही काही, जसं इथं बघा नायदर शब्द आहे, तर नायदरच्या नंतर इथं ऑर बघा, नॉर नॉर, तर नॉरच्या नंतरचा सब्जेक्ट काय, जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर येणारा वर्ब काय पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. जसं प्रिज्युडाइज आहे, अनफेअर ऍक्टिव्हिटी, त्याला आपण म्हणतो पक्षपात करणे, तर याच्यानंतर येणारा वर्ब काय पाहिजे, हा सिंग्युलर पाहिजे. सिंग्युलर सब्जेक्टच्या समोर येणारा वर्ब सिंग्युलर पाहिजे. तर इथं अफेक्ट आहे, अफेक्ट हा प्लुरल फॉर्म मध्ये आपला, तर इथं अफेक्ट्स पाहिजे, यस पाहिजे, म्हणजे हा सेंटेन्स रॉंग झाला. इच ऑफ दिस क्वालिटीज इज टू बी फाउंड इन हिम. आता याच्यामध्ये बघा इच शब्द आहे, बस पुढचं बघण्याची गरज नाही. इच आला का त्याच्यानंतर काय बघायचं, हेल्पिंग वर्ब सिंग्युलर आहे का, इच इज, इच आणि एव्हरी, ओके. त्याच्यानंतर पुढे आयदर, आयदर आणि ऑर बघा बरं का, ऑर, तर ऑरच्या नंतर पण येणारा वर्ब काय आपला इथं वर्ड आहे आय, आयच्या नंतर इथं एम, तर म्हणजे हे पण कन्फर्म आहे, सिंग्युलर सब्जेक्ट कॅरी द सिंग्युलर वर्ब, म्हणजे आपले दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. कोणकोणते, ए आणि सी. ऑप्शन नंबर काय असेल इथं 3 असेल. तर अशाच पीवायक्यू सिरीजचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर या इंडोर इंग्लिश अकॅडमीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका, कारण की तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळवून देण्याची हमी आहे.